इंस्टा बोले छपरी झू झू. मंडळी काय सांगूलंय, अवघड झालंय. घरात इंस्टाग्राम ओपन करायला भीती वाटते, कारण त्यावर प्राणी पक्षी आणि मोकार ओरडताय. कसं आहे, घरचे आपण असलं छपरी बघतो म्हणून चापकायचे म्हणून भीती वाटते, बाकी काही नाहीये. म्हणून आजकाल आहे ना मी हेडफोन लावतो आणि मगच इंस्टाग्रामचा छपरी कंटेंट म्हणजेच इंस्टा बोले झू झू हे बघतो. आता हे डायलॉग आपल्याला ओरिजिनल करत कसं आहे, हे झापूक झुपूक सारखं सूरज चव्हाण चोरायचा आणि पिक्चर काढायचा म्हणून कॉपीराइट करून ठेवलाय. तर इंस्टाग्रामचे इन्फ्लुएन्सर बहुतेक सेटल बिटल झाले, काय कुठे गेले समजा. काही रियालिटी शो करताय, कोणी पिक्चर करतायत, कोण कपड उद्योग करताय, कोण जिम करताय, कोण लग्नच करताय, कोण मेकअप इन्स्टिट्यूट खोलले म्हणे, कोण काय तर कोण प्रमोशनला गुंतलेला आहे, कोण ब्रेकअप करून रडतंय म्हणे. तर त्यामुळे असला प्राणी पक्षी व्हायरस पसरलाय. रोजच याच्यावर नवीन प्राणी यायला लागले, रोज नवीन प्राणी लॉन्च होतोय आणि म्हणतोय अख्खं मार्केट आपला आहे, कॉपी डे करायची, बरोबरी करून दाखवायची. आता या खऱ्या इंस्टाग्रामचा म्हणजे इंस्टाग्राम बोले छपरी झुझूची सुरुवात छपरी चंगल्यापासून झाली. अरे तुम्ही किती पण केले असं हवा, पण आता मार्केट जाम केले ना भावा. चांगला बोले पहिले बाळा, तुला चेंगळ्या म्हणण्यापेक्षा चिंगळ्या म्हणले पाहिजे. कुठलं मार्केट, कशाचं मार्केट जाम केलं तू? तुला दोन मार्केट दिसतंय. आधी ना थोडस डॉक्टरकडे जा, इलाज कर, सगळं सरळ बघ पहिलं, मग सरळ उभा राहा, मग पुढचं रील बिल बनव. आणि चिंगळ्या तू मार्केट जाम नाही रे, तू घाण केली इंस्टावर. अरे लता दिदीला भारताची कोकिळा म्हणत होते. कोकिळा हा पक्षी सुंदर आवाजाचं प्रतीक होतं रे. तू त्याला कुठे नेऊन ठेवलाय? तुझ्या नादी लागून लोक कसले कसले प्राण्यांचे आवाज काढायला लागले. आपण माणूस आहे, जर लक्षात ठेव रे, विचार करा जर चिंगळ्या. बेवडे मित्रासोबत राहून कधीच बेवडा नाही झालो, या गोष्टीचा गमट आहे मला, कळलं का बेवड्या? भाऊ एक वेळ बेवडा झाला असतं तर बरं असतं रे. त्याला थोडंसं स्टँडर्ड आहे, जरा महागडी ओकेजनली पिलं ना तर स्टँडर्ड आहे. पण यू काय तुला नेमकं काय म्हणायचंय? यू अरे इकडे यू कुत्र्याला म्हणतात. काय समजायचं आम्ही? काय झालंय तू नेमकं? यापेक्षा तू ना डायरेक्ट ना भोक भोक म्हणत जा रे, तुझ्या कॉन्टेंटला एकदम सूट होईल. भोक भोक. चांगले बोले चांगले बोलतात कोयू, गालो बोले बाळा काय तुझ्या तोंडात काय गुतलंय? काहीतरी भलं मोठं गुतलं रे, जरा चावून खात जा रे कचा कचा. अरे बाळा चेंगल्या बोलते नाही रे, ते चेंगला बोले असं आहे ते. तू कशाला त्या चेंगल्याच्या नादी लागला? मस्त शाळा कर, शुद्ध बोलायचं, थोडस शिक, काहीतरी दवाखाना वगैरे करून घे. आणि बाप मला 50 वेळा व्हिडिओ बघायला लागणार रे, कळलं की तू गाढव बोले असं म्हटलं. आणि गाढवाच्या कशाला नादी लागतो रे तू? त्याचं कशाला नाव घेतो? त्याचा आवाज बिवाज काढू नको. गाढवाचा गैरसमज होईल बरं, सांभाळून. काय माहित त्याचा कधी सीझन असतो, लय मोठा असतो का त्याचं. जर जपून गाढवाखाली सापडला ना अवघड होईल तुझं. तुला एकतर सोयीचं पालता येत नाही आणि चंगळा हुशार आहे, त्याने बरोबर पाणी चांगला निवडला. कोकिळा गरीब आहे, पण गाढवाचं नको रे नाद लागू, जीवाचं बरबाईट होऊ दे, पण आबरूचं नको नुकसान व्हायला. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. नदी मिळते समुद्राला, बायको मिळते नवऱ्याला, गायछाप मिळते चुन्याला, कोंबडी मिळते कोंबड्याला. काय इन्फ्लुएन्स केलं राव, लोकांना माहितच नव्हतं रे. नदी मिळेल समुद्राला, बायको मिळेल नवऱ्याला, चुना मिळेल तंबाखूला. अरे खरं तर तुला कोंबडा मिळेल कोंबडीला सांगायचं होतं, ते बी त्याचा आवाज काढून. शेवटी पण एक आहे का, कोंबड्याचा आवाज कोण बी काढतं, शेंबडा बी काढतो एखादं पोरग. पण विषय असा आहे, कोंबड्याचा आवाज काढण्यापेक्षा आहे ना, कोंबडा जेव्हा शी करतो ना त्याचा एकदम आवाज काढा आणि मग इंस्टावर तुम्ही ना फेमस व्हाल. आणि मग अख्खं कोंबडा मार्केट आहे इंस्टाग्रामचं, तुमच्याकडे एकदम मार्केट जाम करशाल तुम्ही. कहां से आते? आता आम्ही नाही, आमचं तुम्हाला नावच त्रास देणार, कळलं काय रे? गोरीला तुला मोठी चूक केली. तू धोका दिला इंस्टा बोले झुला. काय राव असं असतं का? नुसतं नाव घेतलं तू गोरीला, त्याचा आवाज नाही काढला. कसं काय तुला फॉलो करायचं? मी थोडस जंगलात जा, गोरीलाचा आवाज शिकून ये, नाहीतर दुसरा पाणी घे रे. तू असं कर, मुंगूस घे मुंगूस, इथं आवाज आलाच पाहिजे, हे कंपल्सरी. तुझं काही खरं नाही भाऊ, तुला कोण इंस्टावर त्रास देईल सांगू शकत नाही. आणि भाऊ लोक उत्सुक आहे रे आवाज ऐकायला. गोरीलाचा आवाज काढ. अख्ख्या गावात झालाय कालवा आणि महाराष्ट्रात फक्त भोंगळ्याचाच जलवा. भोंगळ्या बोले अरे वा, खरंच कालवा झाला, पण तुझा नाही रे, त्या चिंगळ्याचा झाला कुहू. आणि तू त्याचा आवाज कशाला कॉपी करतो? पब्लिकला नाही उत्सुक आहे, भोंगळ्या बोले पुढे काहीतरी नवीन बघायला भेटेल. पण काय नाव हे वेगळंच भोंगळ्या. तू काही पूर्ण कपडे घातले, विसरलाय का? तुझा विषय भोंगळा आहे. तू कपडे बिपडे काही घालायचे नाही, फक्त आहे ना केळीची पानं गुंडाळून येत जा. पण या तारखेला थोडा काळजी घेत जा, शेळ्या बोकडं बिकडं माग नाही लागली पाहिजे. लांबून ये, रील कर मस्त. मांजराली कट गावात आहे वट, विषय नट, आम्ही आहे हट.
लावला बोलय गुट्टे गु लावा ताकद. तुला पाहून कबूतर नक्की मरून जातील एक दिवस, नाहीतर ते कायमचे निघून जातील. कबूतर म्हणाला असलं आमची इज्जत घालायला असला कोण आला रे गुटरगू. अरे बाळा कबूतर मेसेज पाठवायचं काम करताय, थोडं जपून राहा. तुझ्या नावाची चिठ्ठी यमराजला जर पाठवली ना त्याने तुझं लय सुखाची दुःखात जाईल. सुरू व्हायच्या आधीच गुटरगू होशील तू. मस्त काहीतरी वेगळं कर, तुला शोभेल असा बाळा गुटरगू. मार्केटमध्ये दररोज एक पक्षी पाहून लय मजा वाटते. संतोषचा कोबरा जेव्हा एंट्री घेतो तेव्हा भल्या भल्यांची फाटते. संतोष बोले कोबरा फूस. हे भारी होता, पण थोडस जास्त डोकं लावलंय. संतोषचा कोबरा म्हणण्यापेक्षा ना नुसतं कोबरा बोले म्हणा, जरा डबल मिनिंग वाटतं. लोक वेगळा अर्थ घ्यायची आणि तुमच्या कोबराला घालायची काठी. जरा बायकोचा विचार करा दादा, कोबराला काही झालं तर कसं होईल. आणि त्यापेक्षा आपलं नुसतं कोबरा बोले म्हणा चांगलं वाटतं. उगाच काही पण झगाट करू नका. इच्छाधारी कोबराला जर कळला ना तो येईन तुमच्या घरात त्याची अधुरी प्रेम कथा पूर्ण करायला. काळजी घ्या, घरच्यांचं विभागात जा, जीवाला जपा. तर मंडळी हे होते इन्स्टा बोले छपरी झुझूचा पहिला भाग. आपण कोणत्याच प्राण्यावर पक्ष्यावर आणि त्यांच्यावर प्रेम करण्यात छपरी इन्फ्लुएन्सर अन्याय विन्याय असलं काही होणार नाही. पण सगळ्यांना संधी देणार आहे पुढच्या भागात. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा आणि फुकट कोणाला रोस्ट करायचे ते पण सांगा. चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, फुकट मध्ये आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भेटूया लवकरच कोणाला तरी असं परतून काढायला. बाय बाय, रामकृष्ण हरी.